हॅलो. मी चालले होते अहमदाबादला ट्रेनिंगसाठी. तर माझं ट्रेनचं बुकिंग सगळं कन्फर्म होतं, म्हणून काही प्रॉब्लेम आला नाही. आणि जाताना खेड लागलं, माझं गाव, माझं माहेर. तर वाटत होतं खेडला उतरावंसं, पण काय करणार, ट्रेन आपल्या घरची नाही ना, म्हणून म्हटलं राहू दे. संध्याकाळी मस्तपैकी चहा चपातीचा नाश्ता केला. मी दुपारचा जेवणाचा डबा आणि रात्रीचा डबा सोबतच घेऊन गेले होते, कारण मला ट्रेनमधलं आवडत नाही खायला. आणि एक चपाती ठेवून दिली होती संध्याकाळी चहासोबत खाण्यासाठी. तर मस्तपैकी चहा आणि चपाती खाल्ली आणि हा बाहेरचा व्ह्यू मी एन्जॉय करत होते. छान वातावरण झालं होतं बाहेर पावसाचं, मस्त वाटत होतं एकदम ट्रेनमध्ये. आणि रात्री जेवले मी, लाईटच जेवले, डाळ आणि भात. आणि दुसऱ्या दिवशी पोचले मी अहमदाबादला. तर हॉटेलला माझं चेकिंग जरा उशिरा होतं, म्हणून वेटिंग रूममध्ये थांबले होते थोडा वेळ. आणि तिथेही मस्त चहा घेतला. तोही चहा खूप सुंदर होता, टेस्टी होता. आणि नंतर मी ओला कॅब बुक केली आणि हॉटेलला जायला निघाले. तर बाहेरचं दृश्य तुम्ही बघू शकता, खूप छान आहे सिटी अहमदाबाद. आणि सकाळचा टाईम होता, त्याच्यामुळे जास्त ट्रॅफिक नव्हतं. तर हा असा माझ्या रूमचा बाहेरचा एरिया आहे. तर हॉटेलवाल्यांनीसुद्धा खूप छान सर्विस दिली मला. सगळी माझी बॅग वगैरे सगळं त्यांनीच आतमध्ये आणून ठेवलं. आणि हा रूम आहे माझा हॉटेलमधला. तर एका रूममध्ये आम्ही दोघीजणी राहतो आहे. रूम पण खूप छान आहे, मोठा रूम आहे. आणि कपडे वगैरे ठेवण्यासाठी, बॅग्स ठेवण्यासाठी खूप जागा आहे. वेगळं कपाटसुद्धा आहे आणि कॉफीसुद्धा आहे, समजा आम्हाला कॉफी वगैरे काय लागली तर करून घेण्यासाठी. तर खूप छान अशी सर्विस होती आणि हॉटेल पण खूप छान आहे. आणि हा आहे बाथरूमचा एरिया. तर मी आता नुकतीच आले होते, तर मस्तपैकी मी जरा फ्रेश होते. तोपर्यंत आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.